जैन सर. काय चाललंय का इथे? पोलीस स्टेशन आहे की भाजी मंडई आहे? कायद्याचे रक्षक ना तुम्ही? मग तुम्हाला नियम शिकवायचं का मी? ही टोपी इथे अशी लटकवली, ती फ्रेम नीट करा. ती अरे की पोलीस स्टेशन? सॉरी सर. हे तुमचं घर नाही, हा माझं पोलीस स्टेशन आहे हे. जय हिंद सर. सॉरी सर, याला थोडा उशीर झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची राहुल, माझ्याबरोबर काम करायची पद्धत म्हणजे परफेक्ट शिस्त. आणि त्यात जरा जरी गडबड झाली ना तर मी सस्पेंड नाही, डायरेक्ट घरी पाठवतो. माझ्याबरोबर काम करायचं असेल तर चुकीला माफी नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी कायमचं लक्षात ठेवा, या रुद्रप्रतापची वर्दी म्हणजे जळता अंगार आहे, त्यात तडजोड नाही. राहुल, येस सर. सगळ्यांना ब्रीफ दिले? हो सर. विश्वंभर सरांची केस आजपासून मी हँडल करतोय, त्यामुळे मला व्यवस्था एकदम चोख हवी आहे. यस सर. हा, साहेबांच्या घराच्या आजूबाजूचे सगळे सीसीटीव्ही कॅमेराज आणि त्यांचे ऍक्सेस मला पोलीस स्टेशन मध्ये हवेत. आपल्या त्यांच्या घरातलं चिटपाखरू जरी हल्लं ना तरी मला इथे बसून कळलं पाहिजे. कळालं? यस सर. आता ही सगळी व्यवस्था आजच्याच करा म्हणजे झालं. आणि मला रिझल्ट हवाय. यस सर. येस सर. सर एक बोलू? सर, एक पोलीस अधिकारी 2 दिवसापासून रजेवर आहे. काय झालं? तब्येत बरी नाही सर त्याची. पण नक्की कशामुळे? सर, त्यांना विषबाधा झाली आहे असं डॉक्टर म्हणतायत. पण त्यांना नक्की काय झालंय ते कळालंय का तुम्हाला? सर, 2 दिवसापूर्वी ड्युटीवर असताना त्यांना चक्कर आली होती, गरगरायला झालं होतं. आता त्यांना ऍडमिट केलंय, पण तब्येत फारच गंभीर आहे. पण नक्की काय झालं असेल त्यांना? पण यात नक्कीच काहीतरी काळाबेर आहे. सर, मिनिस्टर साहेबांवर झालेल्या हल्ल्याची केस डायरी आणि फाईल आणू का? आणा. येऊ का? नमस्कार नमस्कार, रुद्रप्रताप गायकवाड साहेब, नमस्कार. वेलकम. बरं का, तुम्ही आमासनी ओळखलं असणारच. विक्रम घाडगे पाटील, विरोधी पक्ष नेते. कसं आहे, या जिल्ह्यात किंवा राज्यात कुणाचा जर गेम करायचा असेल की नाही तर पहिल्यांदा आमची परवानगी घ्यावी लागते. हा, आता जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत बसायचं नाही, इथंच उभं राहायचं, हात माग बांधून. बोला, काय काम काढलं? बोल. यो या वर्दीचा रुबाब आहे, हरकत नाही. कसं आहे, तुम्ही ज्या खुर्चीवरती बसता की नाही त्या खुर्चीचे पाय आजही आम्ही सत्तेत आहोत म्हणून आहे. बरं का? कसं आहे ना साहेब, तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की खुर्ची आहे ना कोणाच्या बापाच्या मेहरबानीवर नाही, या वर्दीच्या हिमतीवर टिकून आहे. आणि जेव्हा हिम्मत दाखवायची संधी मिळेल ना तेव्हा हा असा सत्तेचा माज जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जे काय काम असेल ना ते बोला आणि
निघा. कसं आहे ना रुद्र प्रताप साहेब, नवीन भरती झाली की नाही की अंगातली रग लय बोलायला लागते. पण हळूहळू आमच्यासारखे राजकारणी भेटले, तुमची 2-4 ठिकाणी बदली झाली की नाही की ही रग आहे ना फार अशी डाऊन 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 कमी होते फार. असो द्या, मिठाई द्या साहेब. ही खास मिठाई तुमच्यासाठी बरं का. चव बघायची. आता कसं आहे, इथनं पुढं आम्ही तुम्हाला नेहमी अशी गोड गोड मिठाई देणार बरं का. आता तुम्ही आपली मैत्री जपायची, वाढवायची, आमच्यावरती लक्ष ठेवायचं बरं का साहेब. हा हे घे राहुल, मिठाई घे. आपल्या पोलीस स्टेशन समोर एक अनाथ आश्रम आहे ना, तिथे डोनेशन करून ये साहेबांच्या नावाने. साहेब तुमचं नाव काय म्हणलं? नाव विक्रम खाडगे पाटील. विक्रम घाडगे पाटील नावाने डोनेशन करायचं राहुल.